काल आपण फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग याला सुरुवात केली होती. ऍक्च्युली हा जो चॅप्टर आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन त्याला जोडून प्रोबॅबिलिटी पण येतं बरं का, म्हणून चुकून मागेला तो शब्द आला. तर परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी हे जे सगळे चॅप्टर्स आहेत त्याच्यात डायरेक्ट परम्युटेशन म्हणजे काय किंवा कॉम्बिनेशन म्हणजे काय इथपर्यंत जाता येत नाही. तर बऱ्याच आधी बेसिक टर्म समजून घ्यायला लागतात. त्यातली फर्स्ट काल टर्म मी तुम्हाला सांगितली होती ती म्हणजे फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग. दोन प्रकारचे काउंटिंग असतात. एक ऍडिशन मध्ये प्रिन्सिपल आहे आणि दुसरं मल्टिप्लिकेशनचं प्रिन्सिपल आहे. ऍडिशन कधी वापरायचं सांगितलं मी तुम्हाला काल. ऍडिशनचं प्रिन्सिपल कधी वापरायचं, आयदर ऑर हा जर शब्द आला तर त्यावेळेस ऍडिशन वापरायचं. म्हणजे काय, इफ वन ऑपरेशन कॅन बी डन इन एम वेज, इफ वन ऑपरेशन कॅन बी परफॉर्म्ड इन एम वेज, द अदर ऑपरेशन कॅन बी परफॉर्म्ड इन एन वेज, द नंबर ऑफ वेज इन विच either first or second operation can be performed is given by m plus n ways. That's an extension पण आहे. If one operation can be performed in m ways, the other operation can be performed in n ways, next operation can be performed in p ways, next operation can be performed in q ways, the number of ways in which either first or second or third or fourth can be done in m plus n plus p plus q ways. हे त्याचं एक्सटेन्शन. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं प्रिन्सिपल असं होतं, इफ फर्स्ट ऑपरेशन कॅन बी डन इन एम वेज. आपण असं एक्झाम्पल दिलं, पुण्याला जायचं अँड रिटर्न यायचं असं एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. तर फर्स्ट ऑपरेशन कॅन बी डन इन एम वेज, नेक्स्ट ऑपरेशन कॅन बी डन इन एन वेज, नंबर ऑफ वेज इन विच बोथ ऑपरेशन्स कॅन बी डन, बोथ फर्स्ट अँड सेकंड ऑपरेशन कॅन बी डन इज गिवन बाय एम इंटू एन वेज किंवा एम एन वेज. असंच याचं पण एक्सटेन्शन आहे, एन वेज, पी वेज, क्यू वेज, जे काय असेल ते. म्हणून तर आपण बघा काल 4 डिजिटचा नंबर तयार केला किंवा 4 डिजिटचे आपण एक वर्ड्स तयार केले एबीसीडी पासून. मी तुम्हाला 24 वर्ड्स दाखवलेले आठवते तुम्हाला काल. 24 वर्ड्स ते असं होतं, फर्स्ट ऑपरेशन कॅन बी डन इन 4 वेज, सेकंड ऑपरेशन कॅन बी डन इन 3 वेज, नेक्स्ट ऑपरेशन कॅन बी डन इन 2 वेज, लास्ट ऑपरेशन 4 प्लेसेस भरायचे होते आपल्याला, 4 प्लेसेस. तर ती फर्स्ट प्लेस आपण 4 वेज मध्ये भरत होतो, सेकंड प्लेस 3 वेज मध्ये, सेकंड लास्ट प्लेस 2 वेज मध्ये आणि लास्ट प्लेस 1 वे मध्ये आपण भरत होतो. टोटल नंबर ऑफ वेज 4 into 3 into 2 into 1 म्हणजेच तुम्हाला काय लेटेस्ट बघायला मिळतं 24. समजा कालचा पार्ट कोणाचा मिस झाला असेल तर आज उद्या मी ते अपलोड करतो व्हिडिओ, तो पाहून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. तर हे आपण काल इथपर्यंत आलो होतो. साधारण 2-3 क्वेश्चन्स आपले करून देखील झाले होते, 2-3 क्वेश्चन झाले होते आणि आता राहिला तुमचा चौथा प्रश्न आहे, त्याचं सोल्युशन राहिलं. फोर्थ क्वेश्चन बघायला का, फोर्थ का थर्ड आहे मला नंबर माहिती. ओके, फोर्थ क्वेश्चन असा होता, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म युजिंग द डिजिट्स 0, 1, 3, 5, 6 if repetition of digits allowed आहे पहिल्यांदा आणि नंतर नॉट अलाउड असं म्हणजे. अलाउ केलं तर किती आणि नॉट अलाउड असेल तर किती. हा मी एक्सप्लेन केलाय, फक्त आपण लिहून घ्यायचा क्वेश्चन, सोल्युशन द्यायचं. चला लिहायला सुरू करा माझ्याबरोबर. असं 3 डिजिट नंबर्स are to be formed using the digits. 3 digit numbers are to be formed using the digits 0, 1, 3, 5, 6. तर खाली फर्स्ट नंबर टाकायचा. फर्स्ट काय म्हणलंय वाचा, रिपिटेशन अलाउड म्हणलं पहिल्यांदा का नॉट अलाउड म्हणले पहिल्यांदा. वेन असं केस आहे, when repetition of digits REPETITION, repetition of digits is allowed. Next line, number of ways is equal to, number of ways is equal to, when repetition of digits is allowed, number of ways is equal to. बरोबर का सगळ्यांनी. हे जे मी रेफर करतो की नाही हे कंपल्सरी सगळ्यांनी करायचं, त्यांनाच फक्त प्रॉब्लेम्स नंतर समजतात. युनिट स्टेन्स
हंड्रेड, 3 डिजिटचे नंबर तयार करायचे आपल्याला, म्हणजे 3 प्लेसेस भरायचे आपल्याला. कोणते कोणते 3 प्लेस आधी समजून घ्या मला. युनिट्स, टेन्स आणि हंड्रेड्स 3 प्लेसेस तुम्हाला त्यात भरायचे. मग जर का तुम्हाला सांगा या प्लेसमध्ये तुमच्याकडे 0 डिजिट जर त्यात आला तर तो 3 डिजिटचा नंबर होतो का सांगा? नाही. मग या प्लेसमध्ये तुम्हाला आयदर 1 or 3 or 5 or 6. So this place can be filled in 4 ways. तिथं 0 चालत नाही, मग बाकीचे चालतात. कोण कोण चालतात? 1 चालेल, 3 चालेल, 5 चालेल आणि 6 चालेल. सो दॅट प्लेस कॅन बी फिल्ड इन 4 वेज. आता नेक्स्ट प्लेस करता तुम्हाला काही कंडिशन नाही, आता परत चालत नाही, हे नाही ते सगळे चालतात. 0, 1, 2, 3, 4, 5 आणि रिपिटेशन अलाउड आहे, म्हणजे कोण कमी पण होत नाही. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 वेज. अगेन लास्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 वेज. ह्याच्यात 0 आला तरी चालतो, नाही आला तरी चालतो, बाकीचे डिजिट आले तरी चालतात, नाही आले तरी चालतात. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 वेज. हे जर का लिहिलं आणि समजलं तर इकडचे नंबर ऑफ वेज कळतात. 4 into 5 into 5. 5 has a 25, 4 is 100. इतके नंबर्स तुमच्याकडनं तयार होतात. 4 into 5 into 5. हे साईडला रफर आणि त्याचा आन्सर. एकही दिवस जर तुमचा याच्यात क्लास सुटला की नाही, या कशा सुरू असताना सेकंड डे करायचं बंद होतो बरं का. खूप अवघड आहे, लक्षात ठेवायचं. आता सेकंड नंबर असंच हेडिंग आहे. व्हेन रिपिटेशन ऑफ डिजिट्स इज नॉट अलाउड असं हेडिंग आहे. व्हेन रिपिटेशन ऑफ डिजिट्स इज नॉट अलाउड. सेकंड नंबर टाका. सेकंड, when repetition of digits is not allowed. When repetition of digits is not allowed. खाली number of ways is equal to. Number of ways is equal to. हा, आता सगळ्यांचं लक्ष इथं पाहिजे. हे थोडंसं अवघड असतं. इथं 4 लिहून सर परत 4 का लिहितात, हा प्रॉब्लेम असतो बऱ्याच नंतर कळत नाही. मी कालही तुम्हाला दाखवलं होतं, ऐकून घ्या सगळ्यांनी आधी. तुम्हाला 3 डिजिटचा नंबर फॉर्म करायचा आहे तर या प्लेसमध्ये 0 चालेल का सांगा? नाही. मग या प्लेसमध्ये कोण कोण येऊ शकतं? या 4 पैकी 1 डिजिट येऊ शकतो. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड बाय 1 or 3 or 5 or 6 इन 4 वेज. या प्लेसमध्ये तुम्ही 4 नंबर्स लिहू शकता. 4 पैकी कोणता एक लिहितो आपण, 4 प्रकारे तो आपण लिहू शकतो. मग यातला एक नंबर तुमचा आता कोणता तरी वापरून झालेला आहे. आता आपलं हेडिंग आहे रिपिटेशन इज नॉट अलाउड, म्हणजे जो इथं डिजिट वापरता तो आता परत आणायचा नाही पुढे, तो आता परत तुम्हाला वापरायला अलाउड नाही आहे. मग मला सांगा या 4 पैकी एक डिजिट तुमचा कमी झाला, मग राहिले त्यातले 3 आणि प्लस 0 आता वापरायला अलाउड आहे की नाही तुम्हाला? मग ते 3 आणि 0 मिळून किती झाले सांगा? 4 डिजिट झाले. मग या प्लेसमध्ये तुम्हाला पुन्हा 4 वेज मध्ये असं धरून जरा तुम्ही 6 वापरले असं समजायचं. मग आता काय काय वापरू शकता या पुढच्या प्लेसमध्ये? 0, 1, 3, 5. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 4 वेज. आता या 4 पैकी पण एक कोणता तरी वापरून झाला, कोणता तरी एक झाला असेल, जे कोणताही तुम्हाला जो मिळेल, समजा 5 वापरून झाला, तर पुढची प्लेस येते तर किती वेज मध्ये बनवू शकतो? 3 वेज मध्ये. आणि मग टोटल नंबर ऑफ वेज जे आहेत ते आता इथे किती येणार सांगा? तर 4 into 4 into 3, 4 4 16, 3 48 नंबर्स तयार होतात. आणि मी तुम्हाला काल असंही म्हणलं होतं घरी जाऊन करून बघा, 48 नंबर्स तयार होतात की नाही. आणि ज्याने ते पाहिलं असतं त्यांनाच हा सगळा भाग नंतर चांगला कळायला. सांगितलं नाही घरी जाऊनच करा, तर करून बघायचं. 48 नंबर्स तयार होतात म्हणजे चला. Question number 5. Question number 5. How many 3-digit numbers can be formed? How many 3-digit numbers can be formed using the digits 2, 3, 4, 5, 6? 2, 3, 4, 5, 6. How many 3-digit numbers can be formed using
2 3 4 5 6 इफ डिजिट्स कॅन बी रिपीटेड. सगळ्यात सोपं असतं रिपिटेशन असतं, कसलाही विचार करायला लागेल. डिजिट्स कॅन बी रिपीटेड. 3 डिजिटचा नंबर तयार करायचा, लक्ष द्या. युनिट्स, टेन्स आणि हंड्रेड्स. या प्लेसमध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 पैकी कोणताही नंबर लिहिता येतो. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 ways. आता कमी झालं तर काही म्हणायचं नाही, कारण रिपिटेशन अलाउड आहे. त्यामुळे दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 ways. लास्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 ways. टोटल नंबर ऑफ वेज 5 into 5 into 5 म्हणजेच 5 5 जा 25 5 जा 125. हे त्याचं फायनल सोल्युशन द्यायला. 3 digit numbers are to be formed. 3 digit numbers are to be formed using the digits 2 3 4 5 6 मध्ये कॉमा करा. 2 3 4 5 6 with repetition REPETITION with repetition. Next line, therefore number of ways is equal to साइडला हे बघा युनिट पेन्सिल राहायचे म्हणजे लवकर कळते. 5 5 5 इकडे नंबर ऑफ वेज मध्ये राहायचं 5 into 5 into 5 म्हणजे 125. 125 नंबर्स तयार होऊ शकते. 125 नंबर्स तयार होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन फार महत्वाचा क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळेला एमसीक्यूज ला क्वेश्चन विचारतात, हा टाईप विचारतात. हा 6th क्वेश्चन बघा, वाचून घ्या सगळ्यांनी. अ लेटर लॉक contains 3 rings and each ring containing 5 letters. Determine the maximum number of false trials are the attempts. Determine the maximum number of false trials that can be made before the lock is open. आधी तुम्हाला प्रश्नाचा अर्थ काय कळतो बघा. तुम्ही असं एक लॉक वापरता बघा सायकलला तुमच्या, की वायर्ड लॉक असतं. ते वायर्ड लॉक नुसतं ते प्रेस करता आणि काहीतरी नंबर्स फिरवून टाकतात, म्हणजे असं मिक्स करतात ते, आणि मग ते पर्टिक्युलर एक कॉम्बिनेशन आल्याशिवाय तुम्हाला ते ओपन होत नाही लॉक. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, कधीतरी बघितलं की सांगा. तर ते आपलं जे लॉक असतं की नाही सायकलचं किंवा आपण जे गाडीसाठी जे लॉक वापरतो अशा प्रकारचं वायर्ड लॉक जे असतं त्याच्यावरती 3 रिंग्स असतात. 3 रिंग असतात त्याच्यावर, आणि एका रिंग वरती असे 0 पासून 9 पर्यंत डिजिट्स असतात. म्हणजे 0 1 2 3 4 असं कळतं का मी काय म्हणतो फक्त. असं 9 पर्यंत डिजिट असतात त्याच्यावर. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. दुसरं पण रिंग असतं त्याच्यावर 0 1 2 3 4 5 6 अप टू 9. तिसरी रिंग असते त्याच्यावर पण 0 1 2 3 4 5 6 अप टू 9. आणि त्यांनी काहीतरी तुम्हाला एक कॉम्बिनेशनचा नंबर सांगितलेला असतो. ज्यावेळी आपण तो विकत घेतो ज्यांच्याकडनं, त्यांनी सांगितलेलं असतं की ह्याचं कॉम्बिनेशनचा नंबर 625. एक्झाम्पल आहे 625 हा नंबर आहे. म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही डिजिट्स ऍडजस्ट करता एका रो मध्ये तेव्हाच तुमचं लॉक ओपन होतं. बाकीच्या वेळेस कधीही लॉक ओपन होत नाही. हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे की नाही? हे सगळ्यांना मान्य आहे. मग आता मला सांगा, बघा हे असं फर्स्ट रिंग आहे, ही इथं सेकंड रिंग आहे आणि ही थर्ड रिंग, अशा 3 रिंग्स आहेत. आता ते रिंग वरती असं आपण इथं बघूया. इथं मला हे असं फिरवायचे असते अशी आणि मागं जात असते का असं इकडनं परत राऊंड असते, ते समजून घ्या.
मग आता मला सांगा इथं तुम्ही काय काय आणू शकता फर्स्ट रिंग वरती. मी नंबर मध्ये पहिल्यांदा बोलतोय, नंबर मध्ये सांगा. इथं तुम्ही 0 आणू शकता, बघा 0 आणला. आता 1 आणू शकता, 2 आणू शकता, 3 आणू शकता, 4, 5, 6, 7, 8, 9. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 10 वेज. 10 कसे? अरे काउंट करा. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 10 आहेत बघा. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 10 वेज. याच्यात पण असंही दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 10 वेज. 0 येणार, 1 येणार, 2 येणार, सगळे येणार त्याच्यामध्ये. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 10 वेज. बट टोटल नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स किती झाले सांगा तुमचे? 10 into 10 into 10 1000 झाले. त्या 1000 मध्ये एकदा कुठेतरी इथं 6 आले असणार की नाही सांगा? आले असणार की नाही? एकदा इथं कुठेतरी 2 आले असणार की नाही सांगा? एकदा. आणि एकदा इथं 5 आले असणार की नाही सांगा? हे जर का कॉम्बिनेशन आलं तर तुमचं लॉक काय होतं सांगा? ओपन. म्हणजे एकच त्यातलं कॉम्बिनेशन असं असतं जे करेक्ट असतं. 1000 मध्ये 1000 प्रकारे तुम्ही ते रिंग ऍडजस्ट करू शकता, पण त्यातलं एकच कॉम्बिनेशन असं असतं ज्यावेळी तुमचं लॉक काय होणार आहे? ओपन होणार आहे. उरलेले 999 अटेम्प्ट काय आहेत सांगा तुमचे? हे फॉल्स ट्रायल्स आहेत, म्हणजे चुकीचे अटेम्प्ट आहेत ज्याला तुमचं सायकलचं लॉक काय होणार नाहीये? ओपन होणार नाहीये. 1000 वेज कसे आले? प्रत्येक लेटरवरती मला, प्रत्येक रिंग वरती मला इथं 0 पासून 9 पर्यंत डिजिट्स ऍडजस्ट करता येतात 10 वेज मध्ये. दुसऱ्या रिंग वरती 10 वेज मध्ये, तिसऱ्या रिंग वरती 10 वेज मध्ये. टोटल नंबर ऑफ वेज फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड 1000 वेज झाले. फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड 10 into 10 into 10 1000. त्यातलं एकच कॉम्बिनेशन असं असणार आहे, त्यातलं एक कॉम्बिनेशन 625 सारखं की ज्याला तुमचं लॉक काय होणार आहे? ओपन होणार आहे. आणि बाकीचे सगळे अटेम्प्ट तुमचे कसे असणार आहेत? अनसक्सेसफुल असणार आहेत, किंवा ते काय असणार आहेत? फॉल्स ट्रायल्स. आता हेच आपल्या प्रॉब्लेम मध्ये त्याला एक 0 to 9 डिजिट नाही आहेत, त्यांच्याकडे 5 अल्फाबेट्स आहेत. कुठलेही असतील अल्फाबेट, कुठले असतील. फॉर एक्झाम्पल ABCD असे 5 अल्फाबेट आहेत समजा. मग आता सांगा पुन्हा फर्स्ट रिंग आहे की तुमची, बघा ही फर्स्ट रिंग इथं आणि इथं. हा सांगा इथं तुम्हाला A लिहिता येईल, BCD काही नाही, ह्या 4 पैकी काही. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 वेज. ह्याला रिपिटेशन अलाउड नाही, त्याला प्रश्नच येत नाही. तुम्ही उलट मुद्दामून असं रिपिटेशनचं घेतात लोक नंबर की मला 999 नंबर मिळावा असं आपण कॉम्बिनेशन मागत असतो. त्यामुळे याच्यात रिपिटेशन अलाउड असतंच. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 वेज. अगेन लास्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 वेज. टोटल नंबर ऑफ वेज 5 into 5 into 5 म्हणजे 125 अटेम्प्ट होऊ शकतात. पण त्यातलं एक कॉम्बिनेशन असं असणार आहे. फॉर एक्झाम्पल ABC असं एक कॉम्बिनेशन, फॉर एक्झाम्पल एक कोणतं तरी कॉम्बिनेशन असं असणार आहे ज्याला तुमचं लॉक काय होणार आहे? ओपन होणार आहे. मग ते सोडून उरलेले सगळे काय झाले सांगा तुमचे? फॉल्स ट्रायल्स आहेत. म्हणजे आपलं -1 का करायचं कळलं का बघा? 124 वेज मध्ये तुम्हाला काय होतील? फॉल्स ट्रायल्स म्हणजे. चला या सोल्युशन द्या. Okay, solutions continue. Number 5, sorry 6. असं नाही. A letter lock contains 3 rings. 3 rings. Next line. Khali. Each ring contains 5 letters. Next line. Each ring can be adjusted किंवा ब्रॅकेट मध्ये टर्न असा शब्द वापरला तरी चालेल. Each ring can be adjusted किंवा turned in 5 ways. या लाईनचा अर्थ काय झाला बघा? फर्स्ट रिंग म्हणलं तरी चाललं असतं. मी ती इच रिंग डायरेक्ट कंबाईन केलं. फर्स्ट रिंग बघा
ए किंवा बी किंवा सी किंवा डी किंवा ई, म्हणजे 5 प्रकारे तुम्ही ती रिंग ऍडजस्ट करू शकता. Each ring can be adjusted in 5 ways. Therefore, number of ways equals 5 into 5 into 5 म्हणजे 125. Number of ways, तिन्ही रिंग्स तुम्ही किती प्रकारे ऍडजस्ट करू शकता? 125 कॉम्बिनेशन्स मध्ये ते ऍडजस्ट करू शकता. आता यातलं एक कॉम्बिनेशन काय असणार आहे सांगा? करेक्ट असणार. ठीक आहे, असं नाही, हे फार महत्वाचं आहे. वन ऑफ दीज one of these 125 combinations only one is correct. Only one is correct. झालं खाली. Therefore, number of unsuccessful, त्याने काय शब्द वापरला? नंबर ऑफ काय? false trials. Number of false trials. Trials are the attempts. Number of false trials is equal to 125 minus 1. म्हणजे 124 attempts तुमचे false असतील त्यातले, पण एक अटेम्प्ट मात्र काय असेल तुमचा? करेक्ट असेल. म्हणजे तुमचं लॉक काय होणार आहे? त्याला ओपन होणार आहे. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा, व्यवस्थित वाचा क्वेश्चन. इन अ टेस्ट 5 questions are of the form state true or false. 5 questions are in the form true or false. No student has got all answers correct. No student has got all answers correct. Also, पण प्रामाणिकपणे बरं का बघा. Also, the answer of every student is different. म्हणजे समोरच्याचं बघून लिहिलंय वगैरे असला काही प्रकार नाही, हे प्रामाणिकपणे. हा, तर फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स अपीअर्ड फॉर द टेस्ट. किती स्टुडंट्स अपीअर झाले टेस्टला असं त्यांनी विचारलं. आता खरं तर हा प्रॉब्लेम म्हणलं तर अगदी सोपं आहे. जर एवढंच सांगितलं तुम्हाला, बघा 5 ट्रू और फॉल्स क्वेश्चन आहेत की नाही, 5, तर त्यांचे आन्सर्स मी 2⁵ वेज मध्ये देऊ शकतो. हेच तर कळत नाही. त्याचा आन्सर 2⁵ मध्ये असं पाठ करायचं. हे ट्रू और फॉल्स क्वेश्चन आहेत ना, किती क्वेश्चन आहेत? 5. 2⁵ वेज मध्ये आन्सर देऊ शकतो. त्यातलं सगळे आन्सर्स करेक्ट असणारा एकही स्टुडंट नाही. त्यातलं एक तुमचं ऑप्शन जे असतं त्यातलं निघून जातं आणि राहिलेले आन्सर येतं. आता ह्याच्यात मग तुम्हाला काही सोल्युशन कळत नाही, अर्थ कळत नाही, काय हे का केलं? त्यासाठी एक सरळ व्यवस्थित एक्झाम्पल घ्यायचं आणि मगच तुम्हाला कळणार आहे की सर -1 का करता, 2⁵ का करता. यासाठी आपण एक पेपर सोडले. सर तुम्हाला ते प्रश्न सगळ्यांना आता मी पेपर देणार आहे. ट्रू और फॉल्स आहे. ठीक आहे. त्यातला पहिला क्वेश्चन असा आहे, द सन इज अ स्टार. दूसरा क्वेश्चन है, मुंबई इज कैपिटल ऑफ इंडिया. मुंबई इज कैपिटल ऑफ. आपण ट्रू और फॉल्स तुम्हाला क्वेश्चन द्यायला मिळेल. थर्ड क्वेश्चन मध्ये 3च देणार आहे, 5 नाही करणार आहे. फार मोठं होतं, वेळ जातो. सोपं एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला. थँक्यू. एखादं तुझं नाव? प्रणव इज सिन्सिअर स्टुडंट. नको अरे काहीतरी ट्रू पण म्हणतील, काही फॉल्स पण म्हणतील. ठीक आहे. काय लिहिलंय? खूप सोपं एखादं सेंटेन्स. ट्रू फॉल्स काही असेल सांग. ओके. ट्रीज आर ब्ल्यू. ठीक आहे. मला एखादं मुंबई हे आता फॉल घेतलं ना, एक ट्रू असणार घेणार आहे. ट्रू फॉल्स टू मला कॉम्बिनेशन पाहिजे. ठीक आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. ठीक आहे. सन रायझेस इन द ईस्ट. ईस्ट मध्ये सन राईज करतो असं एखादं स्टेटमेंट. आता मला सांगा, हे 3च
ट्रू और फॉल्स तुमच्याकडे क्वेश्चन पेपरमध्ये प्रॉब्लेम आहे. याचा आन्सर तुम्ही किती प्रकारे देऊ शकता बघा. आता खरं तर मला सांगा, हे ट्रू आहे का फॉल्स आहे? तर ट्रू आहे, बरोबर आहे. हे पहिली फर्स्ट हे ट्रू आहे का फॉल्स आहे सांगा? फॉल्स. आणि तिसरं काय सांगा? हे ट्रू आहे. ट्रू आहे ना, सन रायझेस इन द ईस्ट म्हणते ना. मला सांगा, TFT असे ज्यांना आन्सर्स लिहिले त्याचे सगळे बरोबर आहे, सगळे करेक्ट आहे. ज्यांना असं लिहिलं असेल TFT असं ज्यांना लिहिलं असेल तर पेपर चेक करताना टीचर करेक्ट 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 असं 3 मार्क. पण त्यात एकही स्टुडंट असा नाही आता यामध्ये की ज्यांना असं तिन्ही करेक्ट असणार एक पण नाही स्टुडंट. म्हणजे कोणी जर समजा असं लिहिलं असेल TFF लिहिलं असेल समजा, तर त्याचे 2 बरोबर आहेत पण एक चुकलेलंच आहे. म्हणजे तिन्ही करेक्ट असणारा एकही स्टुडंट नाही. मग आता हे जे ह्याचे जे आन्सर्स आहेत की नाही, याचे आन्सर्स किती प्रकारे लिहिता येतात बघा. किती प्रकारे, एकूण किती प्रकारे तुम्ही लिहू शकता. ऐका, काही जण याला ट्रू लिहितील, याला ट्रू, ह्याला पण ट्रू लिहितील, ह्याला पण ट्रू लिहितील. काय लागेल ते लागेल, चला बरोबर आहे असं काही जण करतात बघा. काहीतरी अंदाजे लिहून टाकायचं. म्हणजे हे होऊ शकतं की नाही, ह्याला ट्रू ह्याला ट्रू ह्याला ट्रू असं लिहू शकतात की नाही सांगा. म्हणजे एक स्टुडंट या प्रकारे आन्सर देईल. एक स्टुडंट, तुम्ही 10वीची आपली ह्याची सॅम्पल स्पेस आठवा, 3 पॉइंट्स आर टॉस्ड, तीच आहे, वेगळी काही नाही बघा. TTF कोणीतरी लिहू शकेल, कोणी असं लिहिल TFT लिहिल, कोणतरी TFT लिहिल, आणि कोणीतरी काय लिहिल सांगा TFF लिहिल. TF. पुढचा एखादा स्टुडंट सगळेच फॉल्स लिहिल, सर हे फॉल्स 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 आहे असं पण लिहू शकतो. सांगा फॉल्स फॉल्स ट्रू असं लिहू शकेल. सर TFT लिहिल्यावर तो बरोबर आहे. सांगतो जरा ऐकून, मला सगळं पूर्ण आहे. हा, FTF असं लिहून हे तीच आहे ना, लक्ष इकडे. FTF कोणीतरी लिहिल आणि FTT असं कोणीतरी लिहिल. यापेक्षा वेगळे आन्सर देऊन दाखवा बरं. यापेक्षा वेगळे देऊन तर दाखवा. यापेक्षा वेगळे आन्सर देऊ शकता का तुम्ही? म्हणजे किती प्रकारे आन्सर देऊ शकले सांगा या तिघांचं. किती वेज मध्ये? 8 वेज. किती वेज मध्ये? 8 वेज मध्ये आन्सर तुम्ही देऊ शकता. 8 वेज मध्ये, 8 वेज मध्ये. आणि त्यामध्ये हे पहिले 8 वेजचा आपण विचार करूया, ट्रू फॉल्स नंतर बघू म्हणजे कोणाचं करेक्ट आहे. मला सांगा असं का आलं 8 वेज मध्ये, का आलं सांगा. तर ऐका, ट्रू और फॉल्स प्रत्येक क्वेश्चन आहे, प्रत्येक क्वेश्चन हा 2 प्रकारे तुम्ही आन्सर देऊ शकता. हा 2 प्रकारे, कोणतर ट्रू लिहिल, कोणतरी फॉल्स लिहिल. म्हणजे each question can be answered in 2 ways. Each question can be answered in 2 ways. First question can be answered in 2 ways. कोणतर ट्रू लिहितील, कोणतर फॉल्स लिहितील. हे बघा, याने कोणतर ट्रू लिहिलंय, कोणीतरी त्याला फॉल्स लिहिलं की नाही. Each question can be answered in 2 ways. Second question can be answered in 2 ways. कोण ट्रू लिहिल, कोण फॉल्स लिहिल. Third question can be answered in 2 ways. कोण ट्रू लिहितील, कोण फॉल्स लिहितील. मग टोटल नंबर ऑफ वेज 2 into 2 into 2 म्हणजे 8 येतात बघा. हे ते 8 वेज. Each question can be answered in 2 ways. ट्रू और फॉल्सचा क्वेश्चन मला किती प्रकारे आन्सर देऊ शकता, साधा विचार करायचा. ट्रू और फॉल्सचा एखादा क्वेश्चन आहे, तुम्ही एक प्रश्न तुम्ही किती प्रकारे आन्सर देऊ शकता? 2 वेज. फक्त ट्रू नंतर फॉल्स मधलं काही लिहिता का? त्यातलं अजून काही थोडं ट्रू थोडं फॉल्स असं काही लिहिता का? नाही ना. मग each question can be answered in 2 ways. म्हणजे first operation can be performed in m ways. Second operation can be performed in n ways. मी n दाखवतो, नंबर दाखवतो. Third operation can be performed in n ways. Number of ways in which all the 3 operations can be performed is given by m into n into n. Principle of counting error. Number of ways in which all the 3 operations, all the 3 operations can be performed is given by m into n ways. म्हणजे 2 into 2 into 2 म्हणजे 8 ways. 8 प्रकारे तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवू शकता. म्हणजे 8 वेगवेगळे आन्सर देऊ शकता. ह्यात कुठल्याही मुलानं दुसऱ्या मुलाचं कॉपी केलेलं नाही किंवा बघून दिलेलं नाही. त्यांनी म्हणले बघा सगळ्यांचे आन्सर डिफरंट आहेत. मी म्हणतो ऑनेस्ट आहे. म्हणजे हेच समोरचा लिहिलेलं TTT ते बघून मागच्यानं कोणी लिहिलेलं नाही. आणि ज्या स्टुडंटनी हे म्हणजे त्यातलं एकच स्टुडंट आहे आता त्यांनी हे आन्सर लिहिलंय, कोणतं सांगा? TFT. हे ज्यांनी आन्सर लिहिलंय त्याचे सगळे करेक्ट आहेत की नाही बघा ना. असा एक पण स्टुडंट त्याच्यात नाही, त्याने तिन्हीच्या तिन्ही करेक्ट लिहिले. मग सांगा मला असं आन्सर कुणाचंच नाहीये, कुणी कुणाचं बघून दिलेलं नाहीये.
म्हणजे हे आन्सर परत आले बाबा असं कुठं चान्स नाहीये. मग माझ्या केसमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत सांगा वर्गात? 7 आहेत. कारण कुणी कुणाचं जर कॉपी केलं असतं तर नंबर ऑफ स्टुडंट वाढले असते की नाही. आता उदाहरणार्थ ह्याचा आन्सर एक्झाम्पल आहे, ह्याचा आन्सर यांना बघून दिलं असं समजा, तर ह्या मुलानं असं लिहिलं, या मुलानं TTF लिहिलं, मग त्यानं पण लिहिलं तेच, त्याच्या मागचा तेच बघून लिहिलं. असं झालंच नाहीये रे, असं झालंच नाहीये. मग याचा अर्थ रिपिटेशन कुठे आलेलं नाहीये. म्हणजे एकूण 8 प्रकारे आन्सर दिले जाऊ शकत होते, पण सगळे करेक्ट हे देणारा एकही स्टुडंट इथं नाहीये. म्हणल्यावर राहिलेले नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत सांगा? तर ते 7. आता हेच मी तुम्हाला मगाशी डायरेक्ट दाखवलं. आपल्याकडे 5 क्वेश्चनचा सेट आहे. आपल्याकडे किती क्वेश्चनचा सेट आहे ना? 5. 2⁵ ways मध्ये आन्सर येणार. फर्स्ट क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड इन 2 ways, सेकंड कॅन बी आन्सर्ड इन 2 ways, थर्ड कॅन बी आन्सर्ड इन 2 ways, फोर्थ कॅन बी आन्सर्ड इन 2 ways, लास्ट क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड इन 2 ways. टोटल नंबर ऑफ वेज काय झाले? 2⁵. मग 2⁵ 32 झाले, 32. एकच त्यातला ऑप्शन समजा असा असणार आहे काय, ज्यांनी TTF असं ज्यांनी लिहिलंय की नाही, ते असं जर कोणी लिहिलं असेल तर त्याच फक्त सगळे आन्सर्स करेक्ट आहेत. आणि असं कोणी पण नाही आहे, सगळ्यांनी असं लिहिलं कोण पण नाही. मग याचा अर्थ नंबर ऑफ स्टुडंट्स क्लासरूम मध्ये किती असले पाहिजे सांगा? 2⁵ -1 म्हणजेच किती असणार आहे? 31 असणार. आता कळलं का सगळ्यांना हे काय म्हणलं पाहिजे? त्यासाठी हे एक्झाम्पल घ्यायचं. हे असं एक्झाम्पल बघितलं किंवा अंदाज होतो सर काय म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांना? आता याचं सोल्युशन सांगतो मी. घ्या. Number of true or false questions. Number of true or false questions. Is equal to 5. Each question can be answered in 2 ways. एक तर ट्रू लिहा नाही तर फॉल्स लिहा. यापेक्षा वेगळं आपण काही लिहित नाही ना त्याला. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्ही किती प्रकारे आन्सर करू शकता? 2 प्रकारे. असा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. ऑल क्वेश्चन्स कॅन बी आन्सर्ड इन, ऑल शब्द आलाय ऑल, अँड, ऑल, बोथ, मल्टिप्लिकेशन, आयदर ऑर, ऍडिशन. मग इथं ऑल येणार ना. मग आता खाली लिहा. देअरफॉर ऑल क्वेश्चन्स म्हणजे 5 आहेत तर ब्रॅकेट मध्ये नंबर लिहा. All questions can be answered in 2⁵ equals 32 ways. आता यात एकही मुलगा असा नाही की ज्यानं सगळे करेक्ट लिहिले. खाली नो स्टुडंट हॅज गिवन ऑल करेक्ट आन्सर्स. नो स्टुडंट हॅज गिवन ऑल करेक्ट आन्सर्स. सगळे करेक्ट आले 5च्या 5 असं एकही स्टुडंट नाही. हा असं झालं असेल 4 करेक्ट आहे 1 चुकलाय, 3 करेक्ट आहे 2 चुकले, असं होऊ शकतं, काही होऊ शकतं. पण सगळे सगळे करेक्ट असं एकही मुलगा त्यात नाहीये. ठीक आहे. पुढे त्यात आणखी लाईन घ्या. नो स्टुडंट has given no student has given the same answer of any other student.
सेम आन्सर ऑफ एनी अदर स्टुडंट. कुठल्याही दुसऱ्या स्टुडंटचं सेम आन्सर लिहून पण काढलेलं नाहीये. थोडक्यात बघून लिहिलं नाही असं त्यांना म्हणायचं. कोणी कोणाचं बघून लिहिलं नाही. Therefore, total number of students in class is equal to 32 minus 1 किंवा 2⁵ minus 1 काही तुम्हाला इक्वल्स 30. बहुतेक याचं टेक्स्टबुकचं आन्सर चुकले बरं का. बहुतेक आपल्याला वाटतं. तुम्ही चेक करा बाहेर. माझ्या माहितीनुसार याचं आन्सर टेक्स्टबुकचं चुकलं. मला आठवत नाही आता म्हणजे बरोबर त्या जुन्या पुस्तकात काय चुकलं असू दे. आहे ना ठीक. नेक्स्ट आता पुन्हा नंबर्स आहेत पण आता हे सोपे आहेत बरं का क्वेश्चन. अगदी सोपे फार. अगदी हे 2-3च जरा विचित्र क्वेश्चन होते. इथनं पुढे परत जरा सोपा भाग आहे. काळजी करू नका. फार काही अवघड नाही. फक्त लक्ष व्यवस्थित द्या. बोलू नका आपापसात. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000? हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 have 4 in the units place? अगदी सोपा क्वेश्चन. ज्याला इंग्लिश व्यवस्थित कळतं की नाही भाषा म्हणजे तो प्रॉब्लेम मध्ये नक्की काय विचारले तर त्याला लवकर समजतं. मला सांगा 100 पासून 1000 पर्यंत नंबर तयार करायचे. 100 पासून 1000 पर्यंत ते म्हणजे यांच्यामधले मला सांगा 100 पासून 1000 पर्यंत बिटवीन शब्द वापरला की नाही. बिटवीन 100 and 1000 म्हणजे थोडक्यात याच्या पुढे आणि याच्या आतले. मग हे सगळेचे सगळे नंबर 3 डिजिटचे आहेत की नाही मला सांगा. आहेत की नाही. हे सगळे नंबर 3 डिजिटचे आहेत की नाही. म्हणजे तुम्हाला 3 डिजिटचे नंबर फॉर्म करायचे पण कोणते डिजिट वापरायचे सांगितले. अरे सांगायला कशाला लागतं. सगळी नंबर सिस्टीम आपली कोणामुळे तयार झाली माहिती का. 0 पासून 9 पर्यंत यांच्यामुळे तयार झाली. नंबर्स तयार होताना आपण सगळे जे आतापर्यंत नंबर लिहिले वाचले पाहिले परीक्षेत पडले हे सगळे नंबर मला सांगा 0 to 9 यांच्याशीच तयार झाले होते का वेगळं कोणाकडे काय पडलं होतं कोणाला. 5 वगैरे असं कोणा काय परीक्षेत पडल्या कधी नाही ना. हे फक्त असे पडतात. 100 पडतात, 90 पडतात, 85 पडतात. हे यातले सगळे डिजिट वापरतात. मग आपल्याला 3 डिजिटचे नंबर तयार करायचे पण कंडिशन काय सांगा. कंडिशन युनिट प्लेस मध्ये कोण पाहिजे आम्हाला 4 पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला असा नंबर करायचा आहे बघा. हे बघा एक एक्झाम्पल 134 सांगा युनिट प्लेस मध्ये 4 आला की नाही. हा मग सर आम्ही असं केलं तर 144 चालेल. अरे यांच्यामध्ये 144 येतो की नाही. आणि मग युनिट प्लेस मध्ये 4 आहेत की नाही. बाकी काही पण असू देत युनिट प्लेस मध्ये 4 आहेत की नाही. मग असं सर चालतं का. 444 निश्चित चालणार का. युनिट प्लेस मध्ये 4 आहेत की नाही आणि या दोघांच्या मध्ये हा नंबर आहे की नाही. म्हणजे इथं थोडक्यात काय सांगायचं मला रिपिटेशन अलाउड आहे की नाही सांगा. आहे. हे आपलं आपण समजून घ्यायचं रिपिटेशन अलाउड आहे का नाही हे आपलं पण कळलं पाहिजे. मग अशा प्रकारचे नंबर तुम्हाला तयार करायचे. पण 132 चालेल का रे. 142 चालेल का रे. इथं इकडं काही पण इथं मात्र कंपल्सरी युनिट प्लेस मध्ये आपल्याला 4च पाहिजे. मग आपण असं करूया लक्ष द्या व्यवस्थित बघा. मी 2 वेगवेगळ्या केसेस करतो तुम्हाला. आपल्याला 0 पासून 9 पर्यंत डिजिट वापरायचे असतात. 0 1 2 3 4 up to 9 हे 10 डिजिट आहेत ना. काय सगळे म्हणून किती सांगा. किती अंकी संख्या तयार करायची तुम्हाला 3 अंकी. 3 डिजिटचा नंबर आपल्याला तयार करायचा. म्हणजे युनिट्स टेन्स आणि हंड्रेड्स प्लेस बघायचे. आपण असं करूया मी 0 न घेता पहिले नंबर्स किती होतात तयार करतो. 0 घेणारच नाही. 0 न घेता किती नंबर्स तयार होतात ते बघूया आणि 0 घेऊन किती नंबर तयार होतात ते बघूया. 0 घेऊन मी पहिल्यांदा 0 अजिबात वापरणार नाही. रिपिटेशन तर तुम्हाला अलाउड आहे माहिती आहे ना. रिपिटेशन अलाउड. मग मला सांगा 3 डिजिटचा नंबर तयार करायचा आहे. 0 घेऊन पहिल्यांदा आणि न घेऊन असे 2 केसेस करून बघूया. समजा जर 0 घ्यायचा नाही असं जर ठरलं असेल तर आता तुमच्याकडे एकूण डिजिट्स किती आहेत सांगा. 9 डिजिट्स. त्यातला युनिट्स प्लेस मध्ये कायम 4 हा बसवायचाच नेऊन द्या. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 1 वे. त्याला 4च पाहिजे. दुसरं कोण चालत नाही. दुसरं कोणी चालत नाही. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 1 वे. 4 भरायचे. फक्त 4 नंबर भरायचे. मग 4 1 वे मध्ये 4 एकच आहे ना आपल्याकडे. 4 भरपूर आहेत का नाही एकच आहे.
दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन वन वे. आता इथं तुमच्याकडे काय काय चालतं सांगा. हे सगळे चालतं 1 पासून 9 पर्यंत सगळे चालतं. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 9 वेज. इथं तुमच्याकडे काय कोण कोण चालतं. सगळे चालतात 1 2 3 4 5 6 7 8 9 सगळे. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 9 वेज. चला टोटल नंबर ऑफ वेज किती झाले सांगा. 81. ज्याच्यात मी 0 घेतलाच नव्हता असे 81 नंबर तयार झाले. 0 घेतलाच नाही. आता मी 0 घेणार म्हणजे आता आमच्याकडे डिजिट किती झाले. एकूण किती झाले सांगा. 10 डिजिट झाले. 10 डिजिट झाले. मग मी 0 घेऊन जर नंबर तयार करायला गेलो तर दिस प्लेस युनिट्स प्लेसला ठरलेला आहे कायम 4 नंबर पाहिजे 1 वे. तिथं दुसरं कोण चालणारच नाहीये. तिथं युनिट्स प्लेस मध्ये 4च पाहिजे 1 वे. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 10 वेज. तिथं 0 चालेल 1 चालेल 2 चालेल 3 चालेल 4 चालेल 5 चालेल 6 चालेल 7 चालेल 8 चालेल 9 चालेल 10 वेज सगळे चालेल. पण या प्लेस मध्ये तुम्हाला 0 चालत नाही. का तर 0 घेतला तर 3 अंकी संख्या तयार होत नाही. मग डिजिटचा नंबर तयार व्हायला पाहिजे की नाही. दिस प्लेस कॅनॉट बी फिल्ड बाय 0. 0 चालत नाही पण बाकी सगळं चालतं 1 2 3 4 5 6 7 8 9 चालतात. सो टोटल नंबर ऑफ फेज काय झाले सगळे इथे तुमचे 90 झाले. आणि मग 0 असणारे आणि नसणारे मिळून किती झाले बघा टोटल सगळे मिळून. ते 81 आणि हे 90. मग त्यांची जी काही असेल ते ऍडिशन 9 आणि 8 17. आता हे पण चेक करा. हे बहुतेक तुमचं इथले 2-3 आन्सर चुकले. हे दिले त्यांनी. ही केस त्यांनी केली नाही. ही केस 0 असताना आणि 0 नसताना ही केस त्यांनी केली. कारण बघा ना ह्याच्यामध्ये इथं जे मध्ये 0 झालेत की नाही हे इथं तुमच्याकडे तयार झालेत का बघा. नाही ना. ते त्यांनी केलेले नाही. त्यामुळे ते आन्सर मॅच होते. त्याच्यात काही चुकलेले आहेत ना काय आन्सर. काळजी करू काही आन्सर पुस्तकात चुकले ह्याचा विचारच करत नाही. आणि ऍक्च्युअली मॅन्युअली करून बघितले असल्यामुळे हे मला एक्झॅक्ट सांगते. असू दे चला. याचं सोल्युशन लिहून घ्या. पहिलं मी तुम्हाला त्याच्याप्रमाणे तिथला आन्सर आणून दाखवतो बरं का. प्लस ऍडिशनल तो पार्ट पण लिहून देतो. हा ते लक्षात ठेवा. असं नाही. 8th क्वेश्चन सोल्युशन द्यायला. 3 डिजिट नंबर्स आर टू बी फॉर्म. 3 digit numbers are to be formed using एका दृष्टीने ते बरोबर पण आहे बरं का. आणि दुसरी केस का नाही कधी सांगतो मी. तर ते नंबर आलेत त्याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला. काय लिहिलं मी आता. 3 digit numbers are to be formed using the digits 0, 1 dash dash up to 9 करा. परत सांगतो मी. 3 digit numbers are to be formed using the digits 0, 1, 2, 3, 4 up to 9 having 4 at units place. नेक्स्ट हा त्याच्यामध्ये ते बरोबर 81 नंबर सर ऑलरेडी आले बरं. सांगतो मी तुम्हाला कसे आले सांग दाखवतो मी. ती दुसरी केस करायची गरज नव्हती. युनिट्स टेन्स अँड हंड्रेड बघा बरं बघा सगळ्यांनी. दिस प्लेस कॅन बी फिल्ड बाय 4 in 1 way. आता राहिलेले या ठिकाणी तुम्हाला आता नंबर भरायचे. आपल्याकडे 0 पासून 9 पर्यंत डिजिट आहेत. म्हणजे एकूण डिजिट किती आहे सांगा. 10 डिजिट आहेत. एकूण 10 आहेत ना. पैकी यातला 0 मी इथं वापरत नाही. मग तुमचा 10 मधला एक डिजिट कमी झाला म्हणजे दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 9 वेज. आता इथं तुम्हाला 0 चालतं आणि बाकीचे पण चालतात. म्हणजे 1 2 3 4 ते पण चालतात.
म्हणजे दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 10 वेज. आणि हे जे ना ह्याच्यात 9 जे आहेत ना ते मगाशी आले होते बघा, हे बघा युनिट्स लेंथ अँड हाईट. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 4 वेज. यात सॉरी बाय 4 in 1 वे, बाय 4 in 1 वे असं म्हणायचं, इन 1 वे. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 9 वेज. 0 घेतला नव्हता ना मी, हा, कारण ह्या 10 मध्ये ते 9 आलेले असतात. 10 वेज म्हणजे काय, 0 भरेन किंवा 9 भरेन किंवा 0 भरेन किंवा 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 सगळे भरेन. ह्या 10 वेज. आणि ह्याचा अर्थ काय सांगा, 1 लिहिन किंवा 2 लिहिन किंवा 3 लिहिन किंवा 4 लिहिन. मग ह्याच्यात ते 9 केस आलेच किती सांगा. म्हणून ते केलेलं नाही, बरोबर आहे, ते चुकलेलं नाही. बरं सॉरी, माझ्याकडे चुकले. हे बघा दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 10 वेज. यात सगळं आलं, 0 आला पण आणि नाही आला पण. पण इथं मात्र 0 तुम्हाला काही झालं तरी घेता येईल. तर इथं जर 0 घेतला तर तो नंबर कसा तयार होईल सांगा, नंबर कसा तयार होईल, 0 आणि मग पुढे काहीतरी समथिंग 2 डिजिटचं होईल. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 9 वेज. मी करून दाखवतो तयार तुम्हाला, हे नंबर्स दाखवतो आता लगेच. चला लिहा, हे या साईडला आणि नंबर ऑफ वेज लिहा. नंबर ऑफ वेज 9 into 10 into 1 90. सॉरी हा, माझं ते याच्यात ते आलंय हे माझ्या डोक्यात नाही, याच्यात तो पार्ट आला. करून दाखवतो, त्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. 1-2 मिनिटं लागतात, सगळ्यांनी नीट लक्षात. मी 3 अंकी संख्या तुम्हाला तयारच करून दाखवतो हे वापरून. आणि 4 शेवटी पाहिजे आपल्याला, 4 शेवटी पाहिजे, करून दाखवतो लक्षात. ह्याच्या डोळ्यासमोर सगळे टेबल आणा, म्हणजे 100 पासून 100, 100, 101, 102, 103 असं करत करत 110 ला पहिली रो संपली. मग पुढे 111 ला सुरू होतं. हा, पुढे काय सुरू होतं सांगा, 100. हे बघा ना असं 101, 102 असं. इथे कितीला संपतं सांगा, 110. इथं कुठे सुरू होते, 111 ला सुरू होते, 112, 100 असं कुठं संपतं रे, 120 ला. असं जरा डोकं. मग हा पार्ट आहे ना, हा सगळा पार्ट तुमचा हा आता इथं 121 ला सुरू होणार आणि कुठं संपणार सांगा, 130 ला संपणार. आता हाच पार्ट तुमचा 131 ला सुरू होणार आणि 140 ला संपणार. नंतर 141 ला सुरू होणार, 150 ला संपणार. 151 ला सुरू होणार, 160 ला संपणार. 161 ला सुरू होणार. काय राहिलं काय मध्ये, कुठून राहिलं नाही. त्यानंतर 171 ला सुरू होणार, 180 ला संपणार. हा, 181 ला सुरू होणार, 190 ला संपणार आणि 191 ला सुरू होणार, 200 ला. म्हणजे मी फक्त 100 ते 200 पहिला लॉट घेतला. असं अजून काय माहिती काय केलं, 200 ते 300. आता 300 ते 400 आहेत, 400 ते 500 आहेत, पुढं 500 ते 600 आहेत, 600 ते 700 आहेत, असं 10 आहेत पुढे लॉट. काय चाललंय कळतं का, काय चाललंय कळतं का, लक्ष द्या. फक्त एकाच तरी बघूया. युनिट स्पेस मध्ये कायमच 4 पाहिजे ना. मग इथला नंबर बघा 104 दिसला का बघा, हा युनिट स्पेस मध्ये 4 पाहिजेत ना तुम्हाला. मग हा नंबर चालतो कधी आपल्याला, हाच चालतो, दुसरे घेऊन चालत नाही. युनिट स्पेस मध्ये 4 यायला पाहिजे. पहिली गोष्ट मला सांगा, हे काउंट करता म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे असे 10 मी कॉलम्स केलेत बरं, काही डोक्यात ठेवा. किती कॉलम्स आहेत सांगा, 10 कॉलम्स केलेत मी आणि मधले सगळे नंबर लिहिलेत. असं समजा हा नंबर तुम्हाला चालणार का, हो. एक युनिट स्पेस मध्ये काय त्याचे 4. हा नंबर आम्हाला चालणार का रे, हा नंबर 114 आपल्याला चालणार का, हो. हा चालेल का रे, 124 चालणार. 134 चालेल का रे, 144 चालेल का रे, चालेल. इथं 4 आहे ना, बस बाकी काय बघायचं. हा, 154 चालेल का, 164 चालेल का, इथला 174 चालेल का, 184 चालेल का आणि 194 चालेल का. म्हणजे पहिल्या 100 ते 200 मध्ये हा पहिला लॉट आहे की 100 ते 200 चा जो लॉट आहे त्याच्यात तुम्हाला किती नंबर्स चालणार आहेत सांगायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा आता काउंट करा सगळ्यांनी, बोट मोजा. 100 ते 200 चा पहिला लॉट, 100 ते 200 ते 300 करा काउंट, 300 ते 400, 100 ते 200, 200 ते 300, 300 ते 400, 400 ते 500, 500 ते 600, 600 ते 700, 700 ते 800, 800 ते 900 आणि 900 पासून 1000 पर्यंत. 1000 पर्यंत 9 आहेत की नाही. म्हणजे असं मला हे जे दिले असं मी किती वेळा लिहिणार, 9 वेळा लिहिणार. त्यातले एका लॉट मध्ये तुम्हाला कोण कोण ठेवलं सांगा.
10. मग दुसऱ्या लॉट मध्ये कोण फेवरेबल आहे? दुसऱ्या लॉट मध्ये सांगतो ना, 204, 214, 224, 234, 244, 254 हे सगळे तुम्हाला फेवरेबल दुसऱ्या लॉट मध्ये ते 10 झाले. तिसऱ्या लॉट मध्ये कोण कोण फेवरेबल? 304, 314 असे 10 फेवरेबल झाले. असे आपल्याकडे किती आहेत रे हे लॉट्स? किती आहेत सांगा? 9 आहेत. आणि एका लॉट मध्ये किती फेवरेबल तुम्हाला? 10. टोटल किती झाले? 90. ते आन्सर बरोबर. सॉरी माझी चुकून झालं माझ्याकडनं, एक्सट्रीमली सॉरी. चला आता कळलं का सांगायचं? मला जस्टिफिकेशन दिल्याशिवाय ते पटत नाही म्हणून मी सांगितलं. बाकी तुम्हाला उद्या उद्या करतो. हे असं करून बघायचं. कन्फ्युज झालं की असं करून बघायचं, त्यामुळे अडचण नाही.